पायी शिर्डीला येतो साईनाथ. नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल वरती. आज चाललेलो आहे शिर्डीला, म्हणजे साईबाबांच्या दर्शनाला. सगळे आमचे मित्र परिवार आहे. आता घरातून निघतोय, इथून जायचं आहे ठाण्यावरून आहे बस. तर ठाण्याला जायचं आहे मित्राच्या घरी. मस्तपैकी मित्रांनी जेवायला बोलवलं नाही, सो जेवणार, मग तिथून जाणार शिर्डीला. बस आहे, बस बुकिंग केलेली आहे. बरीच असे मित्र परिवार आहेत. कोण कोण मित्र आहेत ते तुम्हाला तिकडे जाऊन कळवतो. पण आता घरातून निघतो, बॅग वगैरे पॅक केलेली आहे इकडं. आजच आलो सकाळी संगमेश्वरवरून, आणि आज शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला. चलो, डायरेक्ट पोचलोय ठाणे तीनाथ नाक्याला, आणि इथूनच गाडी आहे. पंटर गावलेले आहेत आमचे. कसा आहे तो? तुम्हीच भाई आज रत्नागिरीहून आलाय ठाण्याला. आता प्रथमेशकडे आम्ही जेवलो आणि तसं झालोय, आणि आता गाडी येते. गाडीत अजून 2 जण आहेत, ते भेटतील. कोण आहेत ते समजेल तुम्हाला लवकरच. तोपर्यंत फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. रिक्षावाला सांगितलं ना काय जमल ते करा, पण करा. समोर आहे आपले ट्रॅव्हल्समध्ये जाऊन बसायचं आहे. गाडीमध्ये आलेलो आम्ही. एक माणूस भेटलेला, एक माणूस हातून घ्या. 2 माणसं आहेत. अरे हाताला काय झालं? कुत्रा चावला? मी स्वतःला भाजेल सगळ्याच गोष्टीमुळे माझा हात असतो, म्हणून माझा हात भाजला. ओके, हा काहीतरी पर्सनल विषय. हा कट करून टाक. आता मस्त इकडं एसीची हे आहे, स्लीपर बस आहे. झोपून मस्त जातोय. आता आम्ही लुडो खेळत होतो. जा ना, झोप ना. सकाळी भेटतो डायरेक्ट शिर्डीला. ओम साईराम. ओम साईराम. सो जाओ अभी भाई लोग. गुड नाईट. रात्रीचे वाजले आता 1:45. गाडी आहे शहापूर आणि कासाराच्या मध्ये. थांबले ब्रेकसाठी. इकडं आमची लक्ष्मी ट्रॅव्हल्स म्हणून आलो आहे. आता जरा फ्रेश व्हायला थांबली गाडी, परत चालू होईल. काय माहीत कितीला पोचेल. सकाळ मंडळी, सकाळच्या वाटले आता 6:30. इथे रूममध्ये जातोय, फ्रेश वगैरे होतो, बॅग वगैरे ठेवतो, आणि त्याच्यानंतरला जातो दर्शनाला. सकाळ सकाळ मस्त व्ह्यू आहे इकडे. थंडगार असं वातावरण आहे. या साईडलाच आहे मंदिर. इथून 500 मीटर अंतरावरती आहे. बरेच हॉटेल आहेत. बरेच हॉटेलवाले आले बोला हॉटेल बुकिंग सगळे गेले आतमध्ये. इकडे ऋतिका आहे आणि बाकडी तिकडे बघतायत. आता बघूया कितीला मिळाले ते, म्हणजे सीझनला कितीला रूम मिळते आणि ऑड सीझनला कितीला रूम मिळते बघायचं आहे. कारण मी शिर्डीला किती वाजता माहिती आहे काय, 3 वेळा आलो आहे. एकदा फॅमिलीसोबत आलो आहे, दुसरा प्रमोशनला आलो आहे, आणि तिसरा आत्ता आलो आहे. हां काय ते बोलतात ना 300 700 मध्ये रूम देतो. हे काय बोलते, दादा तुमचं नाही, आमचं 350 350 घ्या. कोण बोलतो 350 700 रुपये होतात. बोलते 350 घ्या, म्हणजे 700 रुपये अजून 100 रुपये एक्स्ट्रा. कोण आहे हो तेजस्वी औरत? कोर्ट मॅरेज करते साईन कर. आईला कोकणी निखिल सकपाल टाकलाय. काय टाकलाय नाव? माझा आयडी. तुझा आयडिया आहे? हा मग काय आहे? नमस्कार. कॅमेऱ्यात पहिल्यांदा ओळख झाले. मला खूप लाज वाटते तुमच्या कॅमेरामध्ये बघायला. मस्तपैकी प्रवास झालेला आहे. आणि मी ड्रायव्हरच्या बाजूला बसलो होती पूर्ण टाइम. त्या ड्रायव्हर काकांनी माझ्यासाठी अशी विंडो ओपन केली. थँक्यू फॉर दॅट. का बसलेलं ते कारण नाही सांगत. कारण का मला उलटी येत होती. 300 रुपयात मिळालेली रूम आहे आम्हाला. हो, बाथरूम दाखवायचं असतं. ठीक आहे.
इथे आल्यावर तुम्हाला बरेच जण बोलतील, काही जण 700 मिळतील, काही जण 500 बोलतील, काही जण 400 बोलतील, काही जण 350 पण बोलतील. ठीक आहे, पण मला तर कॉम्प्रोमाइज करता येत नाही. आमच्याकडे कॉम्प्रोमाइज करणारी माणसं बरीच आहेत. आपण गप राहायचा. 350 रुपये असू द्या. फ्रेश वगैरे होतो आणि दर्शनाला जातो. तिकडे काही फोन अलाउड नाही. दर्शन वगैरे घेऊन येतो, मग मस्त बाजार फिरायचं आहे आणि मजाच करायची. आंघोळ वगैरे करूया आता मस्त गरम गरम पाण्याने. चला मंडळी, आता मस्त फ्रेश वगैरे झालोय, मस्तपैकी आंघोळ वगैरे झालेली आहे. आता वाजलेले आहेत 8 सकाळचे. सकाळ सकाळ मस्त दर्शनाला जातोय. बघूया आता गर्दी कितपत आहे, पण दर्शन घेणार आहे. मोबाईल का आतमध्ये अलाउड नाही, पण आता शिर्डीच्या पूर्ण परिसरात आहे. खूप वेळा आलोय, पण भारी वाटतं इकडे. आता पावसाळी आलोय, पावसाळी वातावरण आहे, पण इकडे जास्त काही पाऊस पडत नाही. तो छत्री वगैरे ठेवलेली आहे आता घरात. तुला असते का? नाही आहे काहीच देख सकते हे. येल्लो येल्लो पिवलं पिवलं पिवलं. आणि आमचं झालंय पांढरं. ह्या साईडला आहे शिर्डीचं बसस्थानक. सो बऱ्याच ठिकाणावरून इकडे बस येतात. खूप सुंदर आहे. काय बिल्डिंग गेली बघा. आपल्या दापोलीतून पण येतात. शिर्डी, दापोली ते शिर्डी पण बसस्थानक आहेत. कोकणातून पण येतात. सो इथे आले गाडी की या साईडलाच मंदिर आहे. 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि रेल्वे स्टेशन इथून 3 किलोमीटर आहे. बसस्थानक आहे. आजूबाजूला हॉटेल सुद्धा आहेत, खाण्यासाठी पण आहेत. तर डिपेंड आहे युअर चॉईस. तुम्हाला जेवढा बजेटप्रमाणे तुम्हाला राहायचं आहे, तुम्हाला खायचं आहे, जेवढ्या बजेटप्रमाणे तुमची चॉईस असेल, जे तुमची आहे त्या पद्धती. ती कुठली आहे? पंढरपूर. आओ साई श्री खंडोबा मंदिर शिर्डी. इथे जाऊन आतमध्ये दर्शन घ्यायचं आहे. खंडोबाचं मंदिर आहे. चला. पालख्या आल्या ना की पहिले इथं प्रस्थान होतात शिर्डीच्या, त्याच्यानंतरला पुढे जातात. गोपालराव बूटी मंदिर, ये उपासनी बाबा, ये डॉक्टर पिल्ले जो पैरों में बीमारी हो गया ठीक किया. ये जो बाबा का आरती साई बाबा MV अडकर. आपले शिर्डी नगरमध्ये सबस्क्रायबर फॅमिली भेटलेले भिवंडीचे आहेत. कसे वाटतं तुम्ही? मस्त व्हिडिओ. आम्ही व्हिडिओ खूप बघतो तुमचे. थँक्यू थँक्यू. काय नाव आपलं? दिलखुश पाटील. दिलखुश पाटील. छान वाटलं. आता शिर्डीला फिरायला. शिर्डीला आताच आलो आम्ही फिरायला. एक दिवस स्टे करू आणि उद्याना निघू. अच्छा, चला भेटू. चला, आता जायचं, दर्शन घेतो. त्यानंतरला बघूया. फिरायचं आहे, बऱ्याच गोष्टी बघू. घेतला मी लग्न करून येईन जोड्याने, तेव्हा माझ्या बायकोला गजरा देणार आहे. हो, साईबाबांच्या चरणी प्रार्थना, माझं लवकर लग्न होऊ दे. त्यासाठी पैसा लवकर येऊ दे. पैसा असेल तर मी लग्न करणार, नाही तर विचार पण नाही करणार. साईबाबांची मोठी प्रतिमा इकडे पुतळा आहे, मस्त केलेला आहे. इकडे कलश दिसायला लागलेला आहे. मागे आम्ही फॅमिली आलो ना, पप्पा वगैरे, ते इकडे या साईडला कुठेतरी राहिलेलं. सो इथे कलश आहे, इथे जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे आतमध्ये. बघूया. आज गर्दी कमी आहे जरा, पण बघूया किती वेळ लागतोय दर्शनाला. चला. साईबाबांचं दर्शन तुम्ही इथून घेऊ शकता. आता लाईव्ह दर्शन चालू आहे. अशी का दिसते काय माहीत नाही मोबाईलवर डिस्प्ले. मागच्या वेळेस पण इथेच ठेवलेला आम्ही लॉकरला, कारण हा गेट नंबर 4 आहे. तर तिथे लेफ्ट साईडला लॉकर आहे. 5 रुपये पर मोबाईल. हे साईडला दर्शन घेण्या अगोदरच प्रसाद आलेली आहे. साईबाबांचं 10 मिनिटात चरण दर्शन झालं. 9 वाजता बरोबर आतमध्ये गेलेलो आणि 9:10च्या आसपास दर्शन झालं.
मस्तपैकी. आणि खूप गर्दी कमी होती त्यामुळे दर्शन चांगलं चरण स्पर्श झाला, मस्त वाटलं. आणि आत्ता आजूबाजूचा परिसर, द्वारकाई मंदिर, शनी मंदिर, बरेच असे मंदिर आहेत आतमध्ये, ते पाहिले. म्युझियम पाहिलं. खूप सारं पाण्यासाठी आहे. मला 2-3 तास आतमध्ये जातील. मस्त वाटतं. इकडे सुद्धा छान आहे. आणि इथे कलश भारी वाटतं. तुम्ही कधी इकडे आलात तर 7 नंबर गेटने आतमध्ये जावा. हा बघा इकडे हा कलश आहे. सो इथून आतमध्ये मोबाईल वगैरे ठेवला आम्ही आणि इथून असं सरळ गेलो. ते 7 नंबर गेट भेटलं. राईट मारून दर्शन घेऊन असं दर्शन तिथे घेतलं. त्यानंतरला इथून बाहेर आलो आम्ही. तर इकडं कुठेतरी नाश्ता करायला जायचं आहे. बघूया कुठेतरी जाऊ. आलेला इकडे मैसूर डोसा. इकडे पण मैसूर डोसा आहे. इकडे काय आहे मैसूर डोसा. सगळ्यांनी मैसूर डोसा या खायला. दर्शन वगैरे सकाळी घेतलेला, नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतरला जरा झोपलो 2-3 तास. आता वाजलेत संध्याकाळचे 3:30 पावणे 4 झालेत. आता आम्ही चाललो आहे माहिती आहे कुठे, तर साई तीर्थ थीम पार्क आहे तिथे चाललो आहे. बघण्यासारखं आहे. मागच्या वेळेस आलो पण तिथे गेलेलो आणि आत्ता चाललो आहे. खूप छान आहे. त्यासमोर वेट एन्जॉय पण आहे, पण वेट एन्जॉय आम्ही आज काही करणार नाही. इकडे काय पाऊस नाही. आपल्याकडेच पाऊस, मुंबई आणि कोकणात पाऊस, इकडे काय पाऊस नाही. यांनी मस्त ड्रेसिंग केलेली आहे फोटो काढायला. होय हो हॉस्पिटल. जर बाईक असेल तर 50 रुपये, बस असेल तर 150 आणि कार असेल तर 100 रुपये आहे रेट. बऱ्याच गोष्टी आतमध्ये आहेत. प्रायव्हेट आहे हे, फीज भरून आतमध्ये जावं लागतं, पण पैसा वसूल आहे आतमध्ये गेलात तर. म्हणजे शिर्डीला आलात तर शिर्डीमध्येच 1 दिवसाची तुमची जर वस्ती आहे तर हे छान आहे. मागच्या वेळेस आलेलो ना तर त्या साईडला आम्ही हे केलेला लेझर शो बघितलेला. इथून चालू होतं, इथे दिसतं. चला फी आता किती आहे काय माहिती. इथे 707 रुपये एंटर फी आहे इन्क्लुडेड. 707 विदाउट फूड आणि विथ फूड 760. खूप महाग झालं आहे. खूप सुंदर आहे बघा. काय आहे ना परिसर. आतमध्ये पण तेवढा भारी आहे. सो बघूया, गेलो तर जाऊ, नाही तर नाही. मी मागच्या वेळेस आलेलो तर आतमध्ये फिरलो वगैरे. हे काय निर्णय घेतात ते बघूया. पण इथे लेझर शो होतो, भारी आहे. आतमध्ये फी आहे काहीतरी 760 रुपये विथ फूड आहे. 760 विथ फूड आणि नॉन फूड 707 आहे. मागच्या वेळेस आलेलं तेव्हा 500पर्यंत होतं. रेट वाढलेत. डिपेंड आहे, कोणाला परवडेल ते जाऊ शकतात, नाही परवडेल ते न जाऊ शकतात. आता आम्ही बघूया. मी तर मागच्या वेळेस जाऊन आलोय. 700 रुपये आम्हाला नाही परवडत. नाही जायचं आहे. आमची ट्रिप महागात पडेल आम्हाला. 300-400 रुपये असते ना, हां तर गेलो असतो आपण. पण इथे आतमध्ये जाऊन बघणार काय. बघणार का असू दे, पण आम्ही आता 6 जण आहेत. 700 जर द्यायचं म्हटलं थोडा ना, ग्रुपमध्ये डिस्काउंट द्यायला पाहिजे होता. चला दही पुढे मागवते. काम 25. इकडे बघू शकता साईबाबांची पालखी आले. पदयात्रे खूप येतात, खूप लांबनं सुद्धा येतात. आणि आज कुठून आले काय माहिती. पावसाळी पालखी आली. लाडू घेतलेले तिथे 40 हा 40 लाडू. 40 पॅकेट आपण वाटायचे आहेत ना, म्हणून 6 जण. 20 रुपयाला एक आहे ना पप्पी. 20 रुपयाचं एक पॅकेट आहे.
आता तरी देतात, नाही तर पहिला फक्त एकाला 3च लाडू, जेव्हा गर्दी असेल ना एकाला 3 लाडू देतात फक्त. लिमिटेशन असेल ना. लिमिटेशन मस्त लाडू असतात. काउंटरला, प्रत्येक काउंटरला लाडू खूप छान लागतात, प्रसाद खूप छान असतो साईबाबांचा लाडू. इथे ही द्वारकामाई आहे, तो मस्त अनुभव हा खूप छान आहे. आणि इकडे लाईव्ह बाबांचं दर्शन घेऊ शकतो. आमचा तर पूर्ण चरण स्पर्श झालेला आहे. इथून झाला आमचं दर्शन, इथून हे बघा या करतायत ना, इथून आमचं मस्त झालं. जास्त घाई नाही काय नाही, पण मस्त आजचा मनाप्रमाणे दर्शन झालं. मुश्किलने पेरवायला 1 वाटा 100ला आहे, 3 वाटे 200 आहे. कमी आहेत काय आता? सीझन नाही काय? 200 का असं? सीझन कधी असतो? पावसाळ्यामध्ये अजून 1 महिना. पावसाळाच आहे ना आता? 1 महिना अजून 1 महिना. ओके. गरमागरम भजीचा आस्वाद. मराठी आपल्याला काका त्यांच्याकडून आणतात घ्या कधी संभाजीनगर का? जिथं 15 वर्षापासून बाबांनी कधी आलात शिर्डीला तर इथे एंट्री गेट दिसेल तुम्हाला. एंट्री गेटच्या इथे वडापावचा छोटा दुकान आहे. आपले मराठीच आहेत. 1 नंबर टेस्ट आहे. भजी पाव वडापाव गर्दी आहे थोडी, पण इथली चटणी ठेचा खूप मस्त आहे. काय रावल्या वडापाव काय छान आहे. मस्त आहे. दर्शन घ्या. महाराजची जय. दर्शन घ्या. वाव. चला परतीच्या प्रवासात साईबाबांनी दर्शन केलं. महाराजची जय. मंडळी आत्ता वाजलेत 9:21 आहे ट्रेन, जिची बुकिंग आहे आत्ता. आणि आलेलो आम्ही स्टेशनला, ते म्हणजे साईनगर शिर्डी येते. हे बघा जायचं आहे. चला ट्रेन लागले. हा कसा चालवला मग त्यांनी गेला तो दिसत त्याला माणसं पण. 9:25 सुटणारी ही ट्रेन आहे. साईनगर शिर्डी दादर सातारा 11041. कुठे आहे रे माझी? कुठे आहे? हे बघ तुझी खाली इथे तू झोपायचं, हे तुझ्यासाठी. मध्ये. तुझ्यासाठी चालेल झोपायचं. चालेल कारण चालेल तुला ते. नेहमी सवय आहे ना खाली झोपायची. हो मी मातीतला माणूस आहे. मातीतलाच माणूस आहे. याला ऍडजस्ट करायला पाहिजे. बरोबर 9:25 झालेली आहेत आणि आपली ट्रेन सुटलेली आहे इथून साईनगर शिर्डी येथून. आता थेट जाणार दादरला. पुण्यामार्गी आहे. मी दादरला नाही उतरणार, मी उतरणार ठाण्याला. सो चला ट्रेन सुटलेली आहे. तर मंडळी शिर्डीचा प्रवास आणि साईबाबांचं दर्शन खूप छान झालं, मनासारखं झालं. सगळे मित्रपरिवार होते तर खूप सुंदर आणि लय भारी. अचानक शिर्डीला जाण्याचा प्लॅन झालेला आणि मित्रपरिवार बोलले मला येतोच काय, बोललो चला जाऊया आणि जाऊन आलो. खूप मस्त. आपले सबस्क्रायबर पण आहेत तिकडे खूप सारे आणि एक ते सीताराम दादा सुद्धा आहेत, ते शनी शिंगणापूरचे. तर व्हिडिओ बघत असतील दादा सॉरी. अचानक आलेलो 1 दिवसासाठी. रिटर्न आलो कारण पुन्हा एकदा कामं होती मुंबईला, टी शर्टची बरीच असे आता कामं आहे. आणि आत्ता ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच म्हटलं तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा. तोच डायलॉग आहे बघा, टाटा आंब्याचा वाटा. आपल्या चॅनलला येऊन भेटा. तर चला मंडळी बाय बाय.